पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने पैसे वाटल्याचा आरोप आहे। केनवडेकरांच्या घरी पैसे सापडलेले होते। निलेश राणे यांनी केनवडेकरांचा भाजपवर आरोप केले। निलेश राणेंनी केलेले आरोप केनवडेकरांनी फेटाळले। माझ्या घरात अनधिकृतपणे तपास केला असं केनवडेकरांनी म्हटलं। मी प्रामाणिकपणे पैसा कमवून घर चालवतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। कालचा प्रकार झाला हा निंदनीय आहे। 19 मी भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चापासून काम करतोय। प्रामाणिक काम आहे। मी संघात नंतर मला भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्यापासून आज नीतीपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा म्हणूनच कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही करत राहणार आहे। ज्यावेळी माननीय नारायण राणे साहेब ज्यावेळी पहिली निवडणूक लढवत होती तेव्हा पण नारायण राणे साहेबांचा भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातला प्रचार प्रमुख मी तरुण वयात होतो। तेव्हापासूनच विजयाची नांदी आम्ही चालू केली। माझं विजय फुटवेअर दुकान आहे। विजय शूज म्हणून माझी दुसरी हे आस्थापना आहे। विनंती एंटरप्राइजेस म्हणून आस्थापना आहे। 3 वर्षापूर्वी मी केके बिल्डर म्हणून माझी आस्थापना चालू केली मी आणि माझ्या नातेवाईकांनी। त्याच्यामध्ये माझं 7 मजली टॉवर माझा उभा होतोय तिकडे। आणि या काम करत असताना एवढ्या कन्स्ट्रक्शन मध्ये करत असताना माझ्याकडे एवढी थोडी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे। हातावर मोलमजुरी करणाऱ्या काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात। मी ते सिद्ध करून 100% दाखवी। ड्रामा का करताय? तुमच्या व्यवसायातले पैसे आहेत हे तुम्हाला आता निवडणूक आयोगाला सांगायचं आहे, मला नाही। FIR ला उत्तर द्यायचंय तुम्हाला कोर्टात। नको ते ड्रामे करू नका। ते पैसे काय आहेत, कुठून आहेत हे त्यांनाही माहिती आहे। नाहीतर काल त्यांनी आदळआपट करायला पाहिजे होती। पुरावा सादर कालच करायला पाहिजे होता। ते काय म्हणतायत ना त्याला अजिबात महत्व नाही। ते खोटारडेच आहेत, खोटं बोलतायत आणि तुम्ही भाजप सोडावं हे कोणाला वाटतं? कोण बोलवतंय तुम्हाला? अशी लोक नकोच दुसऱ्या पक्षांमध्ये। तुम्ही आहे तिकडेच राहा। पण ते जे काय म्हणतायत हा व्यवसायातला पैसा होता तो त्यांना प्रूव्ह करायला लागेल निवडणूक आयोगाकडे, माझ्याकडे नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।